नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखणे आणि शहरातील सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात अंमड गुन्हे शाखेची स्थापना करून पथकाला आरोपींवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत। पथकातील अधिकारी आणि अंमलदार गुन्हेगारांचा शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत एक इसम चोरीचा मोबाईल फोन विक्री करण्यासाठी गंगापूर रोड बारदान फाटा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती। या बातमीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजपूत यांनी पथकास खात्री करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। त्या अनुषंगाने पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी 27 ऑक्टोबर रोजी गंगापूर रोड बारदान फाटा या ठिकाणी सापळा लावून महेश बळीराम शिरसाट यास ताब्यात घेतले। त्याच्या अंगझडती दरम्यान एक ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन, 2 नग सोन्याच्या रिंगा आणि 1 नग चांदीची गळ्यातील चेन असा एकूण 20,100 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला। याबाबत इसम नामे महेश शिरसाट याच्याकडे सविस्तर विचारपूस केली असता त्याने सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दारूच्या नशेत ध्रुवनगर धर्माजी कॉलनी येथील नाल्याजवळ बंद असलेल्या एका रो हाऊसचे कुलूप तोडून रात्रीच्या वेळी चोरी केल्याचे सांगितले। याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून सदरचा गुन्हा उघडकीस आला आहे। या आरोपीवर यापूर्वी 16 आणखीन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। ब्युरो रिपोर्ट, दैनिक भ्रमर, नाशिक।